कृष्णारी नर्मदे हार नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आज 51वा दिवस आहे. सकाळी आमचं प्रस्थान पिंपरी या गावातून झाले. नर्मदा मंदिर आहे. खूप छान असं व्यवस्था होती. नर्मदा परिक्रमासाठी जंगल मार्गाने चालत असताना 1 किलोमीटर अंतर आता सीताबन आहे. काही मिनटं जाते सीताबनमध्ये. खूप असं प्रेक्षणीय स्थळ आहे आणि पौराणिक या ठिकाणी महत्त्व आहे. पुराणामध्ये आलेलं लव अंकुश यांचं जन्मस्थळ आहे. माता सीतेने या 2 बालकांना इथं जन्म दिलेला आहे. वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता पूर्वी. इथं रेवाकुंड आहे. नर्मदा मैया रेवाकुंडात इथं उगम पावलेली आहे. आणि बघा आता देवास जिल्हा लागलेला आहे. काल कन्हाड नदीपासून जंगल मार्गाने चालत असताना हा जिल्हा देवास आहे आणि तालुका सतवाजी. खूप छान अशा प्रकारे ही रम्य वाट आहे. 51 दिवस झालेत. आनंद द्विगुणित सर्व नर्मदा मैया सगळ्यांना घेऊन चाललेली आहे. आज 6 दिवससुद्धा मंगलमय आनंदाचा जाऊ महानर्मदाचार्य प्रार्थना. बघा आता काही मिनटातच आम्ही या जन्मस्थळावर जातोय. रेवाकुंड आहे, सीताबन आहे. बघा आज आम्ही या स्थळावर आलो. हे स्थळ आहे लव अंकुशच्या जन्मभूमी सीताबन रेवाकुंड आहे. खूप छान असं नर्मदा परिक्रमामधला पॉईंट या. चला तर आता दर्शन घेऊया. बघा सगळे संपूर्ण परिक्रमा अशी चाललेली आहेत. सकाळी दर्शन घेण्याकरता सीताबन आहे, रेवाकुंड आहे. खूप छान असं सकाळचे 6:15 वाजलेले बघा. आणि या वनामध्ये बन म्हणतात, सीताबन म्हणतात. खूप छान अशा प्रकारे हा पॉईंट नर्मदा परिक्रमा करत असताना आरतीमध्ये सुद्धा आले. सीताबन मी विराजत, मांडवगड मी विराजत, ओंकारेश्वर मी विराजत, नारद बिना बजावत, भोलेनाथ डमरू बजावत. अशा प्रकारे आरतीमध्ये रेवा सागर मी समावत आरतीमध्ये आलेले आहे. आणि तेच हे सीताबन आहे बघा. सकाळच्या या गुलाबी थंडीमध्ये सगळे आता दर्शनाला झालेले आहेत. आज थंडी पण जास्त आहे बघा बाबा. बोट आणि हात काय काम करतात ते कळून राहिलं तर मी कॅमेरा धरून राहिले. खूप छान अशा प्रकारे ही रम्य वाटे, आनंदाची वाटे. हर हर नर्मदे. लव अंकुश जन्मस्थळ. चला हर हर नर्मदे. नर्मदे हर 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 नर्मदे. जन्मस्थळ आहे रामकृष्ण नर्मदे जाधव बाबा आहे. हर हर नर्मदे. हे जन्मस्थळ आहे बघा. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जानकी जय बोलो हनुमान की. अशा प्रकारे या सीताबन आहे. वाल्मिकी ऋषी यांचा आश्रम होता आणि राम लक्ष्मण करू नका. वा गाव आहे 10 किलोमीटर बघा. हे रतनपूर आहे. नर्मदे यार बाबा. खूप छान गाव आहे. या गावात आता हनुमान मंदिर आहे आणि दुपार भोजन आहे हनुमान मंदिरात. नंतर आम्ही 1 वाजता प्रस्थान करणार आहे. जयंती माता इथून 10 किलोमीटर आहे आणि आजचा 51वा दिवस आहे. 51वा दिवस आहे. दुपार भोजन इथं हनुमान मंदिर आहे. खेडापती सरकार अन्नक्षेत्र सदावर्त आश्रम रतनपूर. दुपार भोजन इथं रतनपूर खूप छान आहे व्यवस्था इथं राहण्याची. अजून 3 दिवस जंगल आहे आम्हाला आणि आता हे दुपार भोजन आहे आणि दुपार भोजनाला 1 वाजता प्रस्थान आहे. संध्याकाळी मुक्काम जयंती माता आहे. एक मधली नदी पार करून आम्ही जयंती माता संध्याकाळी विश्रांत राहील. आजचा 51वा दिवस आहे आणि खूप छान असा प्रवास चाललेला आहे बघा. हे वटवृक्ष आहे. खूप विस्तीर्ण आहे, सावली आहे. आम्ही आता ज्या जंगलात घुसलोय रतनपूर. दुपार भोजन हनुमान मंदिर आणि दुपार भोजन झाल्यानंतर दुपारचे आता 1:30 वाजलेले आहे बघा. हे जंगल आहे लक्कडकोड. संध्याकाळी जयंती माता मंदिरात आमचं संध्याकाळी विश्रांती. आजचा 51वा दिवस आहे बघा. खूप घनदाट जंगल आहे. आता पहिलं बडवा जंगल लागलं, नंतर ओंकारेश्वर जंगल लागलं बघा. आमचे सहकारी सगळे हो नर्मदे यार. आणि बघा हे लक्कडकोट जंगल आहे. हा सरळ आहे आणि हे जंगल तुम्हाला पुढं अमरकंटक आल्यानंतर पाहायला भेटेल. हे लक्कडकोट जंगल म्हणतात. इथं कुठल्या प्रकारची जंगलात तस्करी नाही. हे वनरक्षक आहे. इथं वन्य प्राणी पण आहेत आणि खूप छान अशा प्रकारे रम्य वाटे बघा. जंगल मार्गाने चालतोय. दुपारून रतनपूर या ठिकाणी दुपार भोजन झाले आणि 1 वाजता प्रस्थान झाले. 4 किलोमीटर पुढे आलेले बघा. घनदाट जंगल आहे. नर्मदे हार चलो मच्छिंदर गोरक्षाया. हो बा. इथं गाय चरून आता रवंत करतात आणि आश्रम इथं बघा. रतनपूरच्या पुढे 4 किलोमीटर आलेले नर्मदा परिक्रमासाठी आश्रम आहे हा बघा. हे खूप वन्य प्राण्यांचा किती एकमेकावर जिव्हाळा आहे बघा.
छान अशा प्रकारे या ठिकाणी दक्षिणेश्वर भगवान सत्य मारुती आहे. बघा दक्षिणेश्वर भगवान सत्य मारुती नर्मदा सेवा आश्रम आहे बावडीखेडा. आणि त्या गावातून इथं आश्रम बसलेला आहे एकदम वनामध्ये. घनदाट जंगल आहे बघा, चौखून जंगल आहे. आणि इथं नर्मदा परिक्रमा सेवा होती. इथं मुक्काम पण होतो. कुठंच असं काही कुठल्या प्रकारची गैरसोय नाही. सगळा हा प्रवास सुखात चाललेला आहे नर्मदा परिक्रमामध्ये. बाबा सेवेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आम्ही आमचा ग्रुप आलेला आहे बघा. इथे या नदीवर, या नदीचं नाव आहे खाडी नदी. खाडी नदी नर्मदा संगम आहे बघा. खूप छान पाणी आहे. आणि हा पूर्ण वर लाकडी पूल बनवलेला आहे. इथं खूप छान अशा प्रकारे पाणी वाहते नदीचं. ही खाडी नदी पुढं नर्मदा मैयाला मिळते. आजची ही हा लाकडी पूल बनवलेला आहे बघा. नर्मदा मैयाच्या नर्मदा परिक्रमा पायी करत असताना जंगल मार्गाने चालत आता ही 21वी होई नदी आहे. आणि खूप अशा नद्या या जंगलातून वाहत आहेत. आता आमचा ग्रुप येऊ राहिला. आता ही खाडी नदी आहे, नर्मदा खाडी संगम आहे. चला परळेकर बाबा, नारायण सर, चला हर नर्मदे, राधे श्याम, सीताराम जानू. हो जाधव बाबा, चला शिंदेताई, चला गोलकताई, चला हर हर नर्मदे. गुजरातच्या ताई या हर हर नर्मदे. मच्छिंद्र गोरक्षाय. हो चला शिंदे बाबा, हर हर नर्मदे. ही खाडी नदी नर्मदा संगम आहे. चला शिंदेताई, वागचौरे ताई, चला हर हर नर्मदे हर. हे परिक्रमा शंकरचा लाकडी पूल बनवलेला आहे. खूप अशा प्रकारे ही खाडी नर्मदा संगम ही खाडी नदी आहे. आजची 21वी नदी आहे. आणि आता आम्ही अर्धा किलोमीटरला जयंती माता. संध्याकाळी आमची विश्रांती आहे. आजचा हा 51वा मुक्काम आहे. आणि पायी नर्मदा परिक्रमा करत असताना या नद्यांचे अशा प्रकारे संगम आहे. या संगमावर आज मुक्काम आहे. हर हर नर्मदे. कृष्ण हरी नर्मदे हर. बघा जंगल मार्गाने चालत असताना हे लक्कडकोट जंगल लागलेले. आजचा 51वा दिवस आहे. खूप असं खाली दगडांचा आथरूड आहे. परंतु पायवाट रस्ता आहे हा उगाळलेला आहे बघा. हे काही आणून टाकले नाही, ओरिजिनल आहे. खडकाळ जमीन आहे. खूप घनदाट जंगल आहे, लक्कडकोट जंगल आहे बघा. आणि आता आमचे सहकारी चाललेले दुपारचे 2:30 वाजलेले. जयंती माता 3 किलोमीटर राहिलेले बघा. सगळे चाललेले बघा. हर हर नर्मदे. एकदम छान रस्ता आहे हा. नर्मदे हर नर्मदे. गोमाता आहे, खूप छान चरता आहे तिथं बघा. हर हर नर्मदे. हे लक्कडकोट जंगल आहे. खूप त्यांना चरायला आहे बघा. खूप अशा कळपाणी चरतात या जंगलामध्ये बघा. आणि मुख्य जनावरांना सगळं बघा सोबतीची गरज आहे. आम्ही जसं एकत्र झालो 11 जण, तसं या जंगल मार्गामध्ये खूप अशा प्रकारे चरायला आहे त्यांना. आणि छान अशा प्रकारे बघा चालता येत. जयंती माता सीता जायगी बघा. हे आता इथून हे गावातून बावडीखेडा गावात आहे बघा. हे सगळे आमचे सहकारी चाललेले. नर्मदे हर बावडीखेडा गाव आहे. आता इथून सोडले आम्ही 6 किलोमीटर राहिले बघा. आता इथून जयंती माता 6 किलोमीटर. एकदम खूप छान प्रवास चाललेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना जंगल मार्गाने चालत आज 3रा दिवस आहे. आणि बघा संध्याकाळी 4 वाजलेले आहेत. आम्ही ज्या स्थानावर आलो आहोत हे स्थान आहे जयंती माता लक्कडकोट जंगल बघा. इथे सगळे वाहनं उभे. आणि हे जयंती माता एक आपण म्हणतो त्याला जागृत स्थान. खूप लांबून लोक येतात तिथं दर्शनाकरता बघा. आता आम्ही या स्थानावर आलेलो आहे. आजचं अंतर जवळजवळ 20 ते 22 किलोमीटर झालेले. एक मध्ये खाडी नदी लागली आम्हाला संगमी. आणि दिवसभराचा खूप आनंदाचा आज प्रवास झाला. सकाळी आमचं पिंपरी नर्मदा मंदिर, तेव्हा सकाळी प्रस्थान झालं. दुपार भोजन रतनपूर हनुमान मंदिर दुपार भोजन घेऊन 1 वाजता प्रस्थान झालं. आणि खूप दिवसभराची आजची विश्रांती या ठिकाणी जयंती माता या ठिकाणी राहील बघा. आमचा ग्रुप आहे सगळा बघा. तिकडून मागून गोरक्षाय बघा. खूप सुखात आणलेलं आहे नर्मदा मैया आणि सगळ्यांना. छान अशा प्रकारे आता सकाळची संध्याकाळची विश्रांती या ठिकाणी राहणार बघा. या निवासस्थानी खूप छान अशा प्रकारे इथं परिक्रमा करता ही सेवा आहे. कुठे बी आज परिक्रमाशी थोडे आलेले
परंतु हा टाक हर हर नर्मदे. देवी पूजी पद कमल तुम्हारे सुर नर मुनि सब होई सुसारे. हर हर नर्मदे. माता जयंती भगवती माता जयंती. मनोकामना पुरी करणारी ही, सत्य संकल्प पुरी करणारी ही माता जयंती भगवती.